कांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत। शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी थंबनेल पाहितला आणि आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले। भारतवर्षातील सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल, ज्या सवालाच्या अनुसार आता 30 सप्टेंबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कांद्याचा बाजारभाव। सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की आता 30 सप्टेंबर पर्यंत देशातील बाजारात किती वाढणार कांद्याचा बाजार। ज्या पद्धतीनं हा सवाल तुमच्या मनात उत्पन्न झालाय त्याच पद्धतीनं हा सवाल माझ्या सुद्धा मनात उत्पन्न झालाय। भारतवर्षातील सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा आजच्या कंडिशनला विचारता झालाय की देशांतर्गत बाजारामध्ये आता 30 सप्टेंबर पर्यंत किती बरं वाढणार कांद्याचा बाजार। जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना याच प्रश्नाचं जाणून घ्यायचं असेल सविस्तर आणि अचूक उत्तर, तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ यासाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा। महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा। जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा। आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी बघावयास मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल, ज्या सवालाच्या अनुसार आता 30 सप्टेंबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कांद्याचा बाजार। जर आपल्या सर्वांना या महत्त्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कांद्याबाबतीत कोणकोणत्या घडामोडी घडत आहेत या सर्वांचा आपल्याला 30 सप्टेंबर पर्यंत कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होताना दिसू शकतो आणि या परिणामामुळे अखेर 30 सप्टेंबर पर्यंत आता देशातील बाजारात किती वाढणार कांद्याचा बाजार। चला तर मग आपल्या मनातील या सर्व प्रश्नांची एक एक करून या ठिकाणी देतो सविस्तर वाचूक उत्तरे। सध्या जर आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची बाजारभाव पातळी ही सरासरी 1500 रुपये प्रति क्विंटलच्या आसपास आहे। मागच्या 2-3 दिवसाचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची आवक प्रचंड घटत चालली। मग अशा परिस्थितीमध्ये भविष्याचा विचार केला तर इथून 30 सप्टेंबर पर्यंत कांद्याचा बाजारभाव हा 100% वाढ। पण अशा परिस्थितीमध्ये प्रश्न उपस्थित होतो की मग 30 सप्टेंबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कांद्याचा बाजारभाव। तर लक्षात घ्या मित्रांनो, 15 सप्टेंबर नंतर बांगलादेशची कांदा खरेदी 100% वाढणार आहे आणि बिहारच्या निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकार 15 सप्टेंबर नंतर कांद्याची खरेदी करण्यात दाट शक्यता आहे। आणि शिवाय खरीपचं कांदा उत्पादन सुद्धा यंदाच्या आकडेवारीनुसार घटण्याची दाट शक्यता। या सर्वांमुळे इथून 30 सप्टेंबर पर्यंत कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा यात गॅप निर्माण होणार आहे आणि हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला 100% तेजी प्रदान करणार आहे। या तेजीमुळे 30 सप्टेंबर पर्यंत जो कांद्याचा बाजारभाव असणार आहे तो कमीत कमी आपल्याला इथून 300 ते 500 रुपयांची तेजी दाखवताना दिसणार आहे आणि याच्यामुळे आपल्याला कांद्याची दर पातळी ही 30 सप्टेंबर पर्यंत 1500 रुपये प्रति क्विंटल पासून 2300 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसली तर आश्चर्य वाटायला नको। अशा परिस्थितीमध्ये मग कांदा विक्री करण्याचा विचार आपल्या मनात येणं स्वाभाविक आहे, साहजिक आहे। अशा परिस्थितीमध्ये मग आपण सर्वांनी 2000च्या वरती कांद्याचा बाजारभाव पोहोचला की तिथून पुढे प्रत्येक तेजीवरती टप्प्याटप्प्याने कांदा विक्री करायची आहे, ज्यामुळे या तेजीचा आपणास होईल खूप खूप फायदा।
भविष्यात लक्षात घ्या की बिहारच्या निवडणुकांमुळे सरकार कांद्याचा बाजारभाव प्रचंड वाढला तर स्वतःपाशी असणारा कांदा विक्रीस काढू शकते। यामुळे कांद्याचा बाजारभाव हा इथून वाढणार, पण अति जास्त तेजी आली तर सरकार कांदा विक्री करू शकते। ही गोष्ट लक्षात ठेवून टप्प्याटप्प्याने तेजीमध्ये कांदा विक्री करणे हा आपल्यासाठी फायद्याचा सौदा ठरू शकतो। आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक आणि अचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा, कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत। शेतकरी मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांसाठी शेती मित्रच्या माध्यमातून घेऊन येत राहील नवनवीन व्हिडिओ। तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांचे व शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड व्यक्त करतो खूप खूप आभार।